केली चळवळ स्वातंत्र्याचे पावन गुणगान गाता पवित्र आहे आमची भारत माता। आदरणीय विचार मंचावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे येथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त काही 2-4 शब्द सांगणार आहे। तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या अशी माझी मित्रांनो, आपला भारत देश हा अज्ञान अशिक्षित होता। त्या काळी इंग्रज भारतात आले, हळूहळू व्यापार करू लागले व देशावर संपूर्ण हक्का करून घेतला। इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती। भारतीय नागरिकांना हातोहात मारहाण करायची, शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पीक इंग्रजांना द्यावे लागत। अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून भारतीय नागरिकांना विकायचे। या अन्यायाचा सूड घेण्याकरता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी जन्म घेतले, जसे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या थोर महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। म्हणून मला म्हणावे असे वाटते, लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू खारे कतरा इन्कलाब गाएगा। आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त म्हणून आता काट्यावर मशाली घेऊन मोर्चे काढत होते। त्या मोर्चात इंग्रजांना मदत करणारे फितूर लोक भारतीय नागरिकांना ठार मारत असत। असे लाखो भारतीय आपल्या भारताच्या स्वातंत्र्य करता शहीद झाले आहेत। मित्रांनो, एकदा अमृतसरच्या जलियांवाला बाग मध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचा एक क्रूर जनरल डायरे आले, गोळीबाराचे आदेश देऊन भारतीय नागरिकांना गोळीबारात ठार केले। असे अनेक प्रसंग आहेत की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। दिवसावर दिवस लोटत गेले व इंग्रजांना हाकलून लावण्याचे कर आपल्या भारतीय नागरिकांना लक्षात आले। इंग्रजांना पण शेवटी लक्षात आले की भारतीय लोक आता जागृत झाले आहेत, त्यांना स्वातंत्र्य करणे गरजेचे आहे। म्हणून इंग्रज आपली सर्व राज्यव्यवस्था घेऊन इंग्लंडला गेले। पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वाधीन करून आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य म्हणून घोषित केले। जाता जाता एवढेच बोलतो की क्रांतिकारक देशासाठी जगले, इंग्रजांनी त्यांच्यावर भरले घडले, इंग्रजांना पण नाही नेले, कधीच मागे नाही हटले, म्हणून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटले। एवढेच बोलतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।